बांगलादेशमधील सत्ता पालटानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जातात याचे पडसाद जगभरात उमटत असून भारतामध्ये देखील या घटनेचा विविध स्तरातून निषेध होतोय। मात्र केंद्र शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावे आणि त्याचे संरक्षण करावे या मागणीसाठी येवला सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनावर शेकडो हिंदू बांधवांच्या सह्या असून या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे ॲडव्होकेट शैलेश भावसार यांनी सरकारकडे बांगलादेशमधील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली आहे। बांगलादेशमधील जो आता फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचा जो नरसंहार चालू आहे, हिंदू धर्मातील अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यांचे घरं लुटले जातात, त्यांचे घरदारचं संरक्षण होत नाहीये आणि सर्व तिथला जो 1.5 कोटी हिंदू अल्पसंख्याक असून तिथं बहुसंख्याक मुस्लिम समाज आहे, परंतु तिथला 1.5 कोटी हिंदू हा अत्यंत भयभीत झालेला आहे आणि त्या भयभीतपणामुळे त्याच्यावर खूप मोठा अत्याचार चालू आहे। तर तो अत्याचार थांबवावं आणि त्यांना हिंदूंना न्याय मिळावा, आमच्या केंद्रीय सरकारने त्यावर लक्ष द्यावं आणि बांगलादेशावर जास्तीत जास्त दबाव आणून हिंदू सुरक्षित राहील कसे असा यासाठी आम्ही सगळे निवेदन देत आहोत। तसंच काल येवला शहरातील एक प्रकार घडला। येवला शहरामध्ये सुद्धा जातीय तेढ निर्माण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा जनसमुदाय जमला आणि त्यांनी तथाकथित काही गोष्टींबाबत गुन्हे दाखल करावे म्हणून सगळ्या पोलिसांना व तिथल्या आजूबाजूच्या रहिवासी असलेल्या हिंदूंना वेठीस धरलं। जवळजवळ रात्री 11 वाजेपासून तर पहाटे 3:30 वाजेपर्यंत तिथल्या सर्व हिंदूंना वेठीस धरलं। त्याबाबत सुद्धा आम्ही निषेध करत आहोत आणि असा प्रकार परत होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून आम्ही सर्वांना विनंती करतो। तसंच जे बांगलादेशामध्ये हिंदूंवर जे अत्याचार झालेत, तसंच कालचे जे प्रकार झालेत त्याच्या आमच्या तिथल्या बी हिंदूंचं संरक्षण व्हावं आणि येवले शहरातलं सुद्धा हिंदूंचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही तहसीलदार साहेब यांना आज रोजी